नमस्कार. इझी पॅरेंटिंग विथ अक्षतामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आता मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत. म्हणजे सी-बी-एस-ई वगैरे ज्या शाळा आहेत, त्या आता जूनच्या पहिल्याच आठवड्यात सुरू होणार आहेत आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या एस-एस-सीच्या शाळा सुरू होतील. तर मला आपल्या चॅनलवरती कमेंट आलं होतं, की मुलांची शाळा सुरू झाल्यानंतर मुलांचा अभ्यास कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, जेणेकरून परीक्षेच्या वेळेस त्यांच्यावरती लोड येणार नाही आणि व्यवस्थित स्मूथली असा त्यांचा अभ्यास होईल. जर समजा तुम्ही मुलांना ट्युशनला नसतील पाठवत आणि घरीच त्यांचा अभ्यास घेत असतील, तर खूप चांगली गोष्ट आहे ही. तर सर्वात आधी मुलांचा आधी टाईम फिक्स करा, की तुम्ही कोणत्या वेळेस त्यांचा अभ्यास घेणार आहे. हा माझ्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला आहे. त्याचं कारण असं आहे, की जेव्हा मुलं घरी असतात, म्हणजे आपण जेव्हा त्यांचा अभ्यास घेतो, तेव्हा आपण आपल्या सवडीनुसार त्यांचा अभ्यास घेतो. म्हणजे आपल्याला जर वेळ मिळेल, तरच आपण त्यांचा अभ्यास घेतो. कधी-कधी आपण आपल्या कामाच्या गडबडीमध्ये त्यांचा अभ्यास घेणं आपलं राहून जातं. मग सगळ्यात आधी तुम्ही त्याचा अभ्यासाचा फिक्स टाईम असं तुम्ही डिसाईड करा. तर सर्वात आधी ते त्यांचं बॅग वगैरे चेक करायची. जर समजा तुमच्या शाळेमध्ये स्कूलचं ॲप नसेल, तर शक्यतो त्यांची एक डायरी असते. त्या डायरीमध्ये होमवर्क वगैरे दिलेला असतो, तो चेक करायचा. त्यांना शाळेमध्ये कोणते-कोणते नोट्स वगैरे दिलेले आहेत, ते चेक करायचे. तुम्ही मुलांना शिकवण्याच्या आधी, सर्वात आधी मुलांना जे शाळेमध्ये शिकवलेलं आहे, ते त्यांना किती कळलेलं आहे, ते त्यांच्याकडून काढून घ्यायचं. याने काय होतं, की आपल्या मुलाचं किंवा मुलीच्या शाळेमध्ये किती लक्ष आहे, हे आपल्याला कळतं. तुम्ही सुरुवातीला जर त्यांना सगळं एक्सप्लेन करायला सुरुवात करणार, तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत काही अर्थ आहे. तर सर्वात आधी तुम्ही एखादं टॉपिक जेव्हा चूज करतात, सपोज त्यांच्या शाळेमध्ये ई-व्ही-एसचा फर्स्ट लेसन झालेला आहे. तर तो लेसन सुरू करण्याआधी त्यांना काय-काय समजलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा त्यांना एखादी गोष्ट काय नाही समजलेली आहे, ते तुम्ही त्यांना विचारू शकता. मग त्याच्याने तुम्हाला कळेल, की मुलांच्या शाळेमध्ये किती लक्ष असतं आणि त्यांची ग्रास्पिंग एबिलिटी किती आहे, ते किती चांगल्या पद्धतीने ग्रास्प करतात, हे सुद्धा तुम्हाला कळेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याचं जे कॉन्सेप्ट वगैरे जे काही आहे ते क्लिअर करायला तुम्ही सुरुवात करू शकता. त्यांचे नोटबुक चेक केल्यानंतर जेव्हा त्यांना क्वेशन आन्सर्स वगैरे लिहून देतात, तर त्याच्यामध्ये जर एखादी स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल, तर ती ताबडतोब त्यांची हेल्प घेऊन किंवा तुम्ही स्वतः ती करेक्ट करायची. याने काय होतं, आपण विचार करतो, चल मी नंतर करीन, नंतर करेल. मग जेव्हा मुलं ती उत्तरं पाठांतर करायला घेतात, तेव्हा लहान मुलांचं कसं असतं, की पहिल्यांदा जेव्हा ते बघतात ना, तेव्हा पहिल्यांदा जेव्हा ते स्पेलिंग पाठ करतात ना, ती त्यांच्या माइंडमध्ये फिक्स होते. मग जर समजा स्पेलिंग रॉंग असेल, तर ते रॉंग स्पेलिंगच पाठांतर करतात. मग अशा वेळेस स्पेलिंग आहे ते तुम्ही रब करून करेक्ट करू शकता. जेणेकरून मुलं जेव्हा पाठांतर करतील, तेव्हा ते चुकीची स्पेलिंग लर्न न करता करेक्ट स्पेलिंग लर्न करतील. आणि शक्यतो मुलांना कमीत कमी स्पेलिंग मिस्टेक करायला सांगायच्या. म्हणजे माझं म्हणणं असं आहे, की मुलं करतात कधी-कधी ते लास्ट बेंचवरती बसलेले असतात, कधी-कधी फर्स्ट बेंचवर, तर त्यांना ते दिसत नाही. त्यामुळे ते थोडेसे स्पेलिंग मिस्टेक करतात. पण इट्स ओके, जर जास्तीत जास्त जर ते करत असलं, तर तुम्ही त्यांना समजावू शकता. आता मुलांचा अभ्यास घेताना सर्वात आधी तर त्यांचं टाईम टेबल बनवणं गरजेचं आहे. पण कधी-कधी काय होतं ना, की आपण टाईम टेबल जरी बनवलं, तरी त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला नाही जाता येत. कारण मुलांचे क्लास टेस्ट वगैरे असतात, वीकली टेस्ट वगैरे असतात. मग त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला प्लॅन करून घ्यावे लागते. तरीसुद्धा जरी तुम्ही टाईम टेबल नाही बनवलं, मला असं वाटतं, की न बनवलेलंच बरं. मग टाईम टेबलच्या अकॉर्डिंगली जर आपलं शेड्यूल नाही गेलं ना, तर मग आपल्याला पण कुठेतरी वाटतं, की अरे काहीतरी चुकतं असं. तसं करण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता ना, का एक तुम्ही जे अभ्यास त्यांचे जे सब्जेक्ट्स आहेत ते तुम्ही डिव्हाईड करू शकतात. जसं की लर्निंगचे सब्जेक्ट म्हणजे जे पाठांतराचे विषय आहेत ते वेगळे, गणिताचा विषय वेगळा आणि इंग्लिश ग्रामरचा विषय वेगळा. आता जे काही पाठांतराचा विषय आहे, जर तुम्ही एक सब्जेक्ट जर चूज केला, जर फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही सोशल स्टडीज चूज केला, तर त्याच्या जोडीला गणित हा विषय घ्यायचा किंवा जर समजा तुम्ही मराठी हा विषय चूज केला, तर त्याच्या जोडीला इंग्लिश ग्रामर हा सब्जेक्ट घ्यायचा. दररोज म्हणजे ॲटलीस्ट 2 सब्जेक्ट्स तरी तुम्ही घ्यायला पाहिजे. जर मुलं लहान असली त्यांचे 2 पेक्षा जास्त सब्जेक्ट्स होतात. त्यांचे 3 सब्जेक्ट सुद्धा होतात कारण त्यांचं सिलेबस थोडंसं कमी असतं. कमी म्हणजे त्यांचं चॅप्टर्स खूप जास्त असतात, पण त्या चॅप्टरचा कंटेंट जो असतो तो थोडासा कमी असतो. मग अशा वेळेस तुम्ही 3-3 सब्जेक्ट्स त्यांचे घेऊ शकता. म्हणून कमीत कमी 2 सब्जेक्ट तरी दररोज त्यांच्याकडून करून घ्यायचे. आता ते कसे करून घ्यायचे? तर सर्वात आधी जर समजा मुलांना कन्सेप्ट सगळे शाळेमध्ये क्लिअर होत असतील, तर तुम्हाला सगळा लेसन एक्सप्लेन करायची त्यांना गरज नाही आहे. कारण शाळेमध्ये ऑलरेडी ते शिकलेलेच आहेत. मग अशा वेळेस तुम्ही त्यांना सर्वात आधी लेसन रीड करायला सांगायचं आणि रीड केल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती म्हणजे काही छोटे-छोटे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेशन्स असतात ना, ते त्यांना विचारायचे. आपण काय करतो माहिती आहे, आपला सगळा फोकस असतो ना, तो मोठ्या क्वेशन आन्सर्सवरती असतो. पण ॲक्चुअलमध्ये जे नॉलेज देणारे प्रश्न असतात ना, ते ऑब्जेक्टिव्हज असतात. ती उत्तरं ते किती चांगल्या प्रकारे देतात, त्याच्यावरून आपल्याला कळतं, की मुलांना तो लेसन आहे, तो किती जास्त चांगल्या प्रकारे केलेला आहे. कारण मोठे क्वेशन आन्सर्स कसे ना मोजकेच असतात. ते सगळा लेसन कव्हर करत नाही. पण आपण ऑब्जेक्टिव्ह जेव्हा क्वेशन विचारतो, तर भरमसाठ क्वेशन आन्सर्स आपण त्याच्यातून काढू शकतो. मुलांना प्रश्नोत्तरं पाठ करताना, सांगताना त्याच्या स्पेलिंगवरती सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी मुलांना फोनिक्स येणं खूप गरजेचं आहे. आणि फोनिक्सचा व्हिडिओ मी सेपरेट केलेला आहे. तो तुम्ही नक्की बघा. जर समजा तुम्हाला वाटत असेल, की मुलांना वाचनामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर. पाठांतर करताना काय करायचं ना, मुलांकडून उत्तरं लिहून घ्यायची.
आता कधी-कधी आपल्या कामाच्या गडबडीमध्ये सुद्धा आपल्याला तितका वेळ नसतो, की सर्व प्रश्न लिहून काढणं आणि मग नंतर मुलांना त्याची उत्तरं लिहायला सांगणं. मग अशा वेळेस काय करू शकता, तर समजा तुमच्याकडे जास्त वेळ आहे, तर तुम्ही मुलांना प्रश्न बोलू शकता. फॉर एक्झाम्पल व्हॉट इज सोलार सिस्टम आणि मग त्याचं उत्तर ते काय करतील लिहून काढतील आणि मग नंतर तुम्ही ते चेक करू शकता. जर समजा तितकाही वेळ तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही तो प्रश्न विचारल्यानंतर तो तोंडी मुलांकडून बोलून घ्यायचा आणि एखाद्या त्याच्यामध्ये जे स्पेलिंगचे तुम्हाला वाटतात डिफिकल्ट आहेत, ते ॲज अ डिक्टेशन घ्यायचे. म्हणजे त्या स्पेलिंग बोलायचे असतं ते स्पेलिंग ते लिहितील. मग त्याच्यावरून तुम्हाला कळेल, की हां, हे उत्तर व्यवस्थित असं पाठांतर झालेलं आहे. तर जे लर्निंगचे जे सब्जेक्ट्स असतात ना, म्हणजे जे पाठांतराचे विषय असतात, ते तुम्ही 1 दिवस ॲड करून किंवा 2 दिवस ॲड करून असे घेतले तरी पण ते कव्हर अप होतात. पण मॅथ्स आणि इंग्लिश ग्रामर हे जे सब्जेक्ट्स असतात ना, ते प्रॉपरली घेणं खूप गरजेचं आहे. कारण हे जे असे विषय आहेत ना, की तुम्ही एक्झामच्या 1-2 दिवस अगोदर तुम्ही जर करून घेतलं, तर ते मुलांकडून होणार नाही. त्याच्यामुळे शक्यतो त्याचा दररोज अभ्यास घेणं गरजेचं आहे. मॅथ्समध्ये जर समजा तुम्हाला वाटतं, की माझा मुलगा किंवा मुलगी थोडंसं पुढे आहे, तर तुम्ही त्यांना Googleवरून सर्च करून देऊ शकता. तुम्हाला जर समजा क्वेशन्स नसतील बनवता येत, तर तुम्ही Googleवरून सर्च करू शकता. जर एखाद्या स्टँडर्डसाठी तुम्हाला थोडंसं तुम्ही लिहू शकता तिकडे हाय डिफिकल्टी लेव्हलचे क्वेशन्स जे असतात ते आणि ते जे क्वेशन्स आहेत ते ॲप्लिकेशन बेस्ड क्वेशन्स तुम्ही त्यांना सॉल्व्ह करायला देऊ शकता. मॅथ्स आणि इंग्लिश ग्रामर मुलांचं जितकं पक्कं करता येईल ना, तितकं पक्कं करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्याचा एकच उपाय आहे, ते म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिस. मुलांना जितके चॅलेंजिंग क्वेशन्स तुम्हाला देता येतात ना, म्हणजे जे स्वतः ते विचार करून सॉल्व्ह करतील तितके देण्याचा प्रयत्न करा. कधी-कधी आपण फक्त सिलेबसला स्टिक करतो. हां, चला जेवढे प्रश्नोत्तरं दिलेले आहेत तेवढेच करायचे. पण यामध्ये सुद्धा अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते, की सगळ्यात पहिलं तुमच्या मुलांची कुवत ओळखा. तुमची मुलं किती अभ्यास करू शकतात. जर तुम्हाला वाटते, की माझी मुलं एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत, म्हणजे ती पटकन लर्न करतात, त्यांचा पटकन अभ्यास होतो. तर मग थोडंसं त्यांना हळू पुश करा. पण हे करताना एक गोष्टीचं नेहमी भान ठेवा, की नुसता अभ्यास करून मुलं पुढे जात नाही. त्यांना इतरही गोष्टींसाठी वेळ द्या. अभ्यासाचं प्रेशर त्यांच्यावरती देऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल, की तुमच्या या पद्धतीने मुलांवरती अभ्यासाचं खूप जास्त प्रेशर येते, तर असं तुम्ही करू नका. मी अजून एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, की अभ्यासामध्ये जर मुलं कमकुवत असतील, तर त्यांचा अभ्यास कसा करून घ्यायचा, तो व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. तो सुद्धा खूप छान असा टॉपिक आहे. जर तुम्हाला कुठेतरी वाटत असेल, की मुलं अभ्यासामध्ये थोडीफार कमकुवत आहे, तर तुम्ही त्यांचा कशाप्रकारे अभ्यास करून घेऊ शकता, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांचा अभ्यास घेऊ शकता. माझ्या सांगण्याचा उद्देश हाच आहे, की मुलांना आपण सुरुवातीपासून अभ्यास का घेतोय, जेणेकरून त्यांचा परीक्षेच्या वेळेस त्यांच्यावरती लोड न यावा म्हणून. मी असं नाही सांगत, की तुम्ही हिटलरसारखे त्यांच्या मागे छडी घेऊनच लागा आणि अभ्यासाला बस म्हणजे बस. थोडंसं मुलांना टाईम द्या. मुलं जर खूप लहान असतील, तर खूप जास्त त्यांना प्रेशराईज करू नका. त्यांना हळू-हळू अभ्यासाचं महत्त्व शिकवा आणि अभ्यास थोडासा प्रेमाने त्यांच्याकडून करून घ्या. जेणेकरून त्यांना अभ्यास ही एक प्रकारे शिक्षा नाही वाटली पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांचा दररोजचा अभ्यास घेऊ शकता. परफेक्ट एकदम टाईम टेबल वगैरे सध्या जर तुमची मुलं लहान असतील, तर ते सगळं करण्याची गरज नाही. आणि जर समजा तुम्हाला कुठे वाटत असेल, की तुम्हाला अभ्यास घ्यायला नाही जमत, तुम्हाला कन्सेप्ट्स क्लिअर नाही आहेत, तर तुम्ही त्यांना छोटी-मोठी ट्युशन वगैरे सुद्धा बघू शकता, जेणेकरून मुलांना थोडीशी म्हणजे हेल्प